नवी दिल्लीतील जंतर मंतरवर काल कॉक्रोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं। त्यानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा संसदेकडे वळवला। त्यामुळे परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या आंदोलनात हजारो विद्यार्थी, युवक आणि त्यांना पाठिंबा देणारे शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोनम वांगचुक रुग्णालयात असल्यानं अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात मोर्चा संसदेकडे वळाला। मात्र यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी संसद मार्गावरील सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आता संसद भवन परिसरातील आंदोलक परतले असले तरी जंतर मंतरवरती सीजेपीनं आंदोलन सुरू केलंय। अभिजित दिपके आंदोलनावरती ठाम आहेत। सोनम सर का ये कहना है कि जिस तरीके से पुलिस ने स्टूडेंट्स को मारा पीटा, उससे उन्हें काफ़ी दुख हुआ है और उसके चलते वो अपना अनशन जारी रखेंगे। और सोनम सर अगर अपना अनशन जारी रखेंगे तो ये उनकी ज़िंदगी के लिए बहुत बड़ा धोखा है। उनकी लाइफ बहुत ज़्यादा रिस्क में है, क्योंकि सोनम सर की जो बॉडी है, जितनी मेरी उनके मेडिकल डॉक्टर से बात हुई थी, उनके फैमिली मेम्बर से बात हुई थी और जितनी सोनम सर से बात हुई थी, उसके अकॉर्डिंग सोनम सर की जो बॉडी थी वो 20-21 दिन का अनशन झेल सकती थी। एनीथिंग बियॉन्ड दैट इज़ अ सीरियस थ्रेट टू हिज लाइफ। अगर सोनम सर को कुछ भी हो जाता है तो इसके लिए सरकार जिम्मेदार होगी, पुलिस जिम्मेदार होगी, क्योंकि जिस तरह से सरकार और पुलिस ने आज स्टूडेंट्स के साथ व्यवहार करा है, उसी के कारण सोनम सर को अपना अनशन जारी रखना पड़ रहा है। सोनम का ये कहना है कि जिस क्रूरता से और बेरहमी से पीसफुली प्रोटेस्ट करते हुए स्टूडेंट्स को पुलिस ने मारा है, लाठीचार्ज की है, सिर फोड़ा है, तो वो उन्होंने डिसाइड किया है कि वो इस फास्ट को जारी रखेंगे। हमें ये उम्मीद है और हम ये आशा रखते हैं कि उसके पहले ही गवर्नमेंट एजुकेशन मिनिस्टर की अकाउंटेबिलिटी को फिक्स कर देंगे। दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट टीका करत त्यांचा संताप व्यक्त केलाय। देशाच्या तरुणांवरती दडपशाही होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी देखील या घटनेचा निषेध करत सरकारला जोरदार धारेवर धरले। This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. The boys and girls who are walking the streets of Delhi are not criminals. They are demanding their rights. Their rights are to have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing and what the police is doing. This is absolutely no way to behave. Tear gassing students, lathi charging students is not democratic. It's not India's way, and it is not the way this should be done. They have legitimate demands. The Prime Minister should accept these demands and do something about it. जिन बच्चों की जान गई, उनके प्रति एक शब्द नहीं, श्रद्धांजलि तक नहीं, इससे बड़ा अहंकार क्या हो सकता है सरकार का। और जब बच्चे यहाँ आए हैं, छात्र, नौजवान, युवा जब यहाँ आए हैं और वो चाहते हैं सरकार को सुने, सरकार में अहंकार कितना कि सुनना भी नहीं चाहती। सुनना तो दूर, अगर वो लोकसभा यहाँ तक आना चाहें अपनी बात कहने, तो लाठी और जो अन्याय कर सकते हैं, जो प्रताड़ना दे सकते हैं, वो दे रहे हैं। लोकांनी प्रश्न मांडायला हवेत, पण सरकार कसं चालवायचं याचा निर्णय सरकारच घेईल। खासदार कंगना रनौत यांनी स्पष्ट केलंय मत। ज्यांनी सरकारकडून निवडून दिलं त्यांनाच देश कसा चालवायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे, असं त्या म्हणाल्या। जनतेनं मताच्या माध्यमातून जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे विरोधकांनी केवळ टीका न करता सहकार्य करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। सत्र होता है, ये इसीलिए होता है कि सब मुद्दों का जो है वो विस्तार पूर्वक जो है हम लोग डिस्कस कर सकें, और सरकार की जवाबदेही सब चीज़ के लिए होती है, उसी के लिए होता है। और हम लोग चाहते हैं कि सत्र चले और जो है ये अपने प्रश्न जो है वहाँ रखे, लेकिन अगर हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है, तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है। अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए। तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए, किसको रखिए, तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है।
तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर तब्बल 30 दिवसांनी अखेर सरकारनं चर्चेची दारं उघडी केली. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं. पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी यावेळी सरकारकडे 3 प्रमुख मागण्यांचं निवेदन दिलं. त्यांच्या मागण्या आहेत: सोनम वांगचुक यांना त्वरित सोडावं, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीटमध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत द्यावी. दरम्यान नड्डा यांनी आंदोलन थांबवून चर्चेच्या मार्गानं तोडगा काढण्याचं आवाहन केलं. एकीकडे लाठीचार्ज सुरू असताना दुसरीकडे चर्चा सुरू झाल्यानं आता आंदोलनाची दिशा काय राहणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं. पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज़ किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज़ पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए. वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है. नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा. या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो ये वो खुद रिज़ाइन करे. प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता. और तीसरा, जो नीट के फैमिलीज़ है, जो बच्चे मर गए हैं 20 से ज़्यादा, उन फैमिलीज़ को 1 करोड़ का मुआवजा मिले. ये डिमांड्स को लेके हम जे.पी. नड्डा जी के पास गए. उन्होंने ही बुलाया था. सीजेपीच्या आंदोलनावरून अद्याप तोडगा निघालेला नाही. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितलं की जे.पी. नड्डा यांनी आम्हाला सांगितलं होतं की ते वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून आम्हाला कळवतील, परंतु अद्याप आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान सीजेपी सरकारला थेट आव्हान दिलंय. त्यांची मागणी आहे की जर पोलिसांना किंवा सरकारला चर्चा सुरू करायची असेल तर त्यांनी जंतर मंतरवर यावं. या मागणीमुळे आता सरकार पुढे काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला आता कलाकारांचा देखील पाठिंबा मिळतोय. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा, त्यांची मुलं इमाद आणि विवान शहा यांच्यासोबत काल जंतर मंतरवर पोहोचले. आंदोलनस्थळी त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र पोलीस आंदोलकांना कशा पद्धतीनं पांगवत आहेत हे ते बारकाईनं पाहत होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे आंदोलनाला पुन्हा एकदा चर्चा मिळाली आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काल दिल्लीतील जंतर मंतरवरचं उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हलवल्यानंतर दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून केलेल्या विशेष आवाहनानंतर आपण उपोषण सोडत असल्याचं दिपके यांनी जाहीर केलं. जंतर मंतरवरील कालच्या दिवसभरातील घडामोडींनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जंतर मंतरवर पोहोचले. काल मोर्चाच्या दरम्यान आंदोलकांना हिंसक वळण मिळालं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीमार देखील केला. मात्र एवढं सगळं होऊन देखील जंतर मंतरवर येणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढत चाललेली पाहायला मिळते आणि त्यामुळे दिल्ली सरकारनं मोठा फौजफाटा तैनात केलाय. दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरामधून हिंसाचाराचे आणखी धक्कादायक व्हिडिओ समोर आलेत. व्हिडिओमध्ये दंगलखोर पोलिसांच्या वाहनांवरती दगडफेक करताना दिसतात. काही ठिकाणी पोलिसांची ढाल हातात घेऊनच दगडफेक करण्यात आली असल्याचे व्हिडिओ देखील दिसतात. LIC इमारतीसमोर वाहन उलटून त्याची तोडफोड देखील झाल्याची घटना समोर आलेली आहे. जंतर मंतरवरील आंदोलनावेळी झालेल्या झटापटीत जवळपास 118 सुरक्षा अधिकाऱ्यांना दुखापती झाल्या. यामध्ये पोलीस, पॅरामिलिटरी जवानांबरोबर 10 IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी दुखापत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली आहे. तर या प्रकरणी दिल्ली पोलीस CCTV फुटेजसोबत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करत असल्याचं आंदोलकांवरती आता गुन्हे दाखल होणार आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी देखील आंदोलन केलंय. मुंबईमध्ये दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या परिसरात काल सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना पोलिसांनी चैत्यभूमी परिसरात जमू दिलं नाही. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर तिकडे पुण्यामध्ये देखील रेल्वे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं तरुण रस्त्यावरती उतरलेले होते.
जंतर मंतरवरील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये देखील उमटलेले पाहायला मिळाले. राज्यात अनेक भागामध्ये जंतर मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलनं करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून काल मुंबईतील चैत्यभूमी परिसरामध्ये देखील आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाची परवानगी शिवाजी पार्क पोलिसांनी नाकारली होती. तरीही चैत्यभूमी परिसरात आंदोलन करण्यात आल्यानं आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात येते. पोलिसांनी अंदाजे 300 ते 3500 आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यापैकी बहुतांश हे विद्यार्थी. मुंबईतील आंदोलनावरती कारवाई केल्यानंतर आदित्य ठाकरेंची विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट समोर आली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही धरपकड दिल्लीतील मंत्र्यांना वाचवण्यासाठी देशाच्या भविष्यालाच तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करतेय. ही हुकुमशाही आम्ही खपवून घेणार नाही असं आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय. सत्ताधाऱ्यांनी कितीही बळ वापरलं तरी आम्ही विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभे राहू असंही ते म्हणाले. दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरू असताना अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं तरुणांना पाठिंबा दिला. इंस्टाग्रामवरती पोस्ट करत तिनं म्हटलं, आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी आहोत. त्यांनी निर्भयपणे आपलं मत मांडावं आणि ते ऐकलं जावं. तरुण हेच आपल्या देशाचं भविष्य आहे. चला त्यांचं ऐकूया, त्यांना पाठिंबा देऊया. त्यांची ऊर्जा आणि स्वप्नच भारताला पुढे घेऊन जातील असंही जेनेलियानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी जंतर मंतरवरील चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, आमच्या विद्यार्थ्यांना लाठ्या नको, त्यांना आलिंगन घालणारे हात हवे. असं देशाचं भविष्य आलिंगनास पात्र आहे, लाठीचार्जला नाही असंही त्यांनी या पोस्टमधून म्हटलंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून पुढचे 15 दिवस ही जमावबंदी लागू असेल. 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत बृहन्मुंबई जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भिवंडी शहरातल्या वकील संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी वकिलांनी वांगचुक यांना ताब्यात घेतल्याबद्दल सरकारचा निषेधही नोंदवला. त्यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे. या संदर्भातलं निवेदन संघटनेनं उपजिल्हाधिकारी अमित सानप यांच्याकडे सादर केलं. कालपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. मात्र पहिल्याच दिवशी संसदेचं कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. नीट पेपर फुटी आणि राम मंदिर दानचोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे संसदेचं काम काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान विरोधकांच्या सततच्या विरोधामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचं कामकाज 6 वेळा तहकूब करण्यात आलं. एनडीएच्या संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक आज संसद भवनात होणार आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान दर मंगळवारी होणाऱ्या या बैठकीला आता मंगल मिलन असं नाव देण्यात आलंय. ही बैठक संसद भवनाच्या ग्रंथालय इमारतीमधील जीएमसी बालायोगी सभागृहामध्ये सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत. संसदेमध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या विधेयकांवरती आणि सरकारच्या पुढील धोरणांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मंगल मिलन बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि गुप्तचर क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येतोय. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील मुकुंदनगर इथल्या कटारिया हायस्कूलच्या मैदानावरती देण्यात येणारे या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं असणार आहे. या वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे